Hello students, welcome to online teaching session. I will be teaching you geology. We are starting with chapter 7, geohazards. Geohazards are environmental and geological conditions that may cause damage or risk to life based on long-term and short-term natural processes. जिओहझार्ड्स म्हणजे काय तर आपल्या लाईफला हानी किंवा इजा ज्या कंडिशननी पोचते मग ती जिओलॉजिकल असेल किंवा एन्व्हायरमेंटल असेल त्याला आपण काय म्हणतो जिओहझार्ड्स म्हणतो. आणि हे जे जिओहझार्ड्स आहेत ते काही दीर्घकालीन किंवा काही अल्पकालीन नैसर्गिक क्रियेमुळे घडत असतात. Some of the common geohazards are landslides, volcanoes, earthquake, tsunami, flood, etc. काही जे कॉमन जिओहझार्ड्स जे आपल्याला बघायला मिळतात ते त्याच्यामध्ये लँडस्लाइड्स म्हणजे भूस्खलन आपण ज्याला म्हणतो, व्होल्कॅनोज, ज्वालामुखी, अर्थक्वेक, भूकंप, सुनामीज आणि फ्लड म्हणजे पूर असे आपल्याला अनेक ऐकायला मिळतात. फ्रॉम द गिवन जिओलॉजिकल हॅझर्ड्स वी आर गोइंग टू स्टडी व्होल्कॅनोज फर्स्ट. आता हे जे सगळे आपण जिओहझार्ड्सवरती सगळे जे बघितलेले आहेत तर त्याच्यापैकी आपल्याला लँडस्लाईड आहेत, व्होल्कॅनोज आहेत, अर्थक्वेक आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे व्होल्कॅनोज. द टर्म व्होल्कॅनो इज डिराइव्ड फ्रॉम रोमन वर्ड वल्कॅन विच मीन्स गॉड ऑफ फायर. हा जो व्होल्कॅनो ही जी टर्म आहे किंवा ही जी डेफिनेशन आहे ती पहिल्या प्रॉपर कशापासून आहे त्याचा ओरिजिनल जो शब्द आहे तो कोणता आहे रोमन आहे आणि तो कोणता आहे तर वल्कॅन. वल्कॅन म्हणजे काय तर गॉड ऑफ फायर ज्याला आपण अग्निदेवता म्हणतो. नाव वी विल सी द डेफिनेशन ऑफ व्होल्कॅनो. अ व्होल्कॅनो इज अ व्हेंट or opening in the earth crust through which molten and solid material are emitted along with large quantity of steam and other gases. आता व्होल्कॅनो म्हणजे काय? व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. तुम्ही यूट्यूबवर पाहिलं असेल किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की व्होल्कॅनो म्हणजे काय किंवा तो कसा इरप्ट होतो. ह्या संदर्भात तुम्हाला माहिती बरीच तुम्ही बघितली असेल किंवा इव्हन तुम्ही शाळेतसुद्धा स्टडी केला असाल की ज्वालामुखीचा प्रकार म्हणजे काय किंवा ज्वालामुखी कसा होतो हे सगळं आपण स्टडी केलेलंच आहे. त्याच्यामध्ये आपण जरा थोडंसं डिटेल स्टडी आपण बघणार आहोत ह्यामध्ये. तर व्होल्कॅनो म्हणजे काय? व्होल्कॅनो म्हणजे असं की एक पाईप किंवा ओपनिंग की जी अर्थ क्रस्टमधील मॅग्मा चेंबरपासून सरफेसपर्यंत असते आणि त्या व्हेंटमधून जे मॉल्टन आणि सॉलिड मटेरियल, मॉल्टन म्हणजे लिक्विड, सॉलिड म्हणजे घट्ट, दोन्ही घट्ट आणि लिक्विड फॉर्ममध्ये जे काही मटेरियल असते ते सरफेसवर फेकले जाते. इमिटेड म्हणजे काय? फेकलं जाणे. अलॉंग विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ स्टीम अँड अदर गॅसेस. मग हे जे आहे त्याच्यामध्ये मॉल्टन मटेरियल आहे, सॉलिड मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये लार्ज क्वांटिटी ऑफ स्टीम म्हणजे वाफ आणि अदर गॅसेससुद्धा ह्याच्यामध्ये असतात. आता आपण अ टिपिकल स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो म्हणजे व्होल्कॅनो कसा असतो त्याचं स्ट्रक्चर काय असतं हे आपण आता ह्या डायग्रॅमप्रमाणे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये डायग्रॅममध्ये एक व्होल्कॅनिक कोन दाखवलेला आहे, मधून एक पाईप दाखवलेली आहे जी व्हेंट आहे किंवा पाईप आहे ती मॅग्मा चेंबरला जोडलेली आहे. त्याच्या स्लोपला व्होल्कॅनोच्या स्लोपला काय केलेलं आहे छोटे छोटे कोन दाखवलेले आहेत, परत व्होल्कॅनिक कोन. त्याच्यामध्ये लाव्हा फ्लो आहे. त्याच्यानंतर मी सगळे लेबलिंग एकापाठोपाठ एक वाचून दाखवते येतं. ॲश डस्ट म्हणजेच पायरोक्लास्टिक मटेरियल आहे, त्याच्याखाली क्रॅटर दिली आहे, त्याच्याखाली कोन दिलेला आहे, लावा फ्लो आहे, पॅरासिटिक कोन आहे, व्हेंट आहे, डाईक आहे आणि लास्टला खाली सगळ्यात मॅग्मा चेंबर आहे. तर आपण वन बाय वन डेफिनेशन आपण ह्या बघूया. व्हॉट इज मीन बाय क्रॅटर? क्रॅटर, द फनेल शेप डिप्रेशन ॲट द टॉप ऑफ द व्होल्कॅनो इज नोन ॲज क्रॅटर. व्होल्कॅनोच्या सगळ्यात टॉपला जे काही फनेल म्हणजे आपण साधारण नाळकं म्हणतो बघा, पूर्वी मराठीमधून त्याला गाळणं किंवा गाळणं पण म्हणता येणार नाही त्याला, नाळकं, ते जे आहे तर त्याच्याप्रमाणे त्याचा शेप असतो. तर फनेल शेप डिप्रेशन जर असेल टॉपला तर त्याला आपण काय म्हणतो? व्होल्कॅनो किंवा व्होल्कॅनिक क्रॅटर म्हणतो त्याला. सेकंड टर्म आहे पॅरासिटिक कोन. पॅरासिटिक म्हणजे ऑलरेडी वी नो इन बायोलॉजी दॅट इज पॅरासिट मीन्स डिपेंडंट ऑन अनदर बॉडी. सो स्मॉल व्होल्कॅनोज असे की जे मेन व्होल्कॅनोच्या स्लोपला फॉर्म झालेले असतात. म्हणजेच काय? सिमिलर व्होल्कॅनिक कोन्स आर फॉर्म
along slope of volcano which are similar in structure of main volcano. म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम मेन व्होल्कॅनो सारखं असतं, बट इट इज स्मॉलर इन साईज अँड दे आर लाईंग ऑन द स्लोप ऑफ द main volcano, that is a parasitic cone. Third definition is pyroclastic. What is pyroclastic material? Solid products of volcano is classified as pyroclastic material. म्हणजे हे जे काही मॅग्मा चेंबरपासून व्हेंटमधून बाहेर पडलेलं जमिनीवर आलेलं जे काही मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये सॉलिड मटेरियल जे असतं त्याला पायरोक्लास्टिक मटेरियल म्हणतात. So what is meant by pyroclastic material? Pyroclastic material is a solid material which is emitted from the magma chamber to the surface through the vent, that is a pyroclastic material. Next term is lava flow. Viscous. Viscous म्हणजे एके ठिकाणी राहणे आणि मोबाईल मीन्स हलणे, मूवेबल, दॅट इज मोबाईल. मग हा जो काही लावा मॅग्मा चेंबरमधून जो काही मॅग्मा सरफेसवर येतो त्यावेळेला त्याला लावा म्हणतात. आणि हा जो लावा सरफेसवर आल्यानंतर एकतर तो बाहेर आल्यानंतर सरफेसला आल्यानंतर बाहेरच्या वातावरणाशी त्याचा संबंध आल्यानंतर तो काय होतो, लगेच थंड होतो किंवा काही वेळ तो फ्लो होतो लॉंग डिस्टन्सपर्यंत, तर त्याला विस्कस मोबाईल और मोबाईल लावा म्हणतात. म्हणजेच काय, जर तिथल्या तिथे तो थंड झाला तर दॅट इज मोबाईल वन, आणि ज्या वेळेला तो लावा जास्त डिस्टन्सवर जातो त्यावेळेला त्याला काय म्हणतात, मोबाईल लावा. विस्कस और मोबाईल लावा फ्लोज फ्रॉम द व्हेंट फॉर्म्स लेयर ऑफ लावा. आणि हा ज्या वेळेला सरफेसवर येतो त्यावेळेला तो लेयर फॉर्म करतो. लेयर फॉर्म करत असताना त्या ज्या लेयर फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, लाव्हा फ्लो असं म्हणतो. म्हणजे अकॉर्डिंग टू दिस डायग्रॅम वी विल सी व्हॉट इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ व्होल्कॅनो. मीन्स मॅग्मा चेंबरपासून सरफेस एक व्हेंट जोडलेली असते. त्या व्हेंटमधून जे काही सॉलिड सिलिशियस मटेरियल आहे, लिक्विड मटेरियल आहे, मॉल्टन मटेरियल आहे ते सरफेसवर येतं. सरफेसवर ते इमिटेड होतं. त्याच्यामधून ॲश, डस्ट, व्हेरियस टाईप्स ऑफ गॅसेस आणि स्टीम पण त्याच्यामधून बाहेर पडतं. आणि हे जे काही इमिशनचं प्रमाण आहे ते डिपेंडंट अपॉन दॅट मॅग्मा चेंबर, म्हणजे मॅग्मा चेंबरमध्ये किती क्वांटिटी आहे त्याच्यावर ते सगळं डिपेंड झालेलं असतं. नाव वी विल सी टाईप्स ऑफ व्होल्कॅनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, टाईप्स ऑफ व्होल्कॅनो. व्होल्कॅनोचे टाईप्स कसे आहेत? देर आर 3 टाईप्स ऑफ व्होल्कॅनोज. फर्स्ट वन शिल्ड व्होल्कॅनो, सेकंड वन कंपोजिट व्होल्कॅनो आणि थर्ड वन volcanic domes. We will see first shield volcano in our next lecture.